स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक खूप खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. विचार केला की चला व्हिडिओची सुरुवातच करणार आहे, आता आपण रोज एक व्हिडिओ असणारच आहे, तर मग का नाही स्वामींच्या व्हिडिओपासून सुरुवात करूया. कारण येत्या 20 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या सर्व ताईंची लगबग सुरू झालेली आहे की आपल्याला आता सारामृताचे पारायण करायचं आहे. बऱ्याच ताईंना गुरुचरित्राचे पारायण करायचे, बऱ्याच जणांना संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे. तर ज्यांना ज्या ज्या गोष्टीची इच्छा आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत का, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही हे पारायण कसे करावे, काय करावं, नित्यसेवा कशी करावी, नित्यपूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, या सगळ्या गोष्टींची माहिती जर हवी असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तो खाली लिहू शकता. ठीक आहे, आणि लिहून नक्कीच त्यावर एक व्हिडिओ तुमच्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी तो व्हिडिओ केला जाईल आणि तुम्हाला तो पाठवला जाईल, म्हणजे व्हिडिओ टाकला जाईल यूट्यूबवर. म्हणजे तुम्हाला तुमच्याबरोबर ज्या कोणत्या ताईंचा जे प्रश्न आहे तो प्रश्नानुसार त्यांना मला ते सांगता येईल. तर चला, आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आणि ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरी जर का स्वामी महाराजांना आणायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या पुण्यामध्ये केशवनगर मुंडवा इथे येऊन तुम्ही स्वतः स्वामींची मूर्ती घ्यायला येऊ शकता. 100% तुम्हाला जी कुठली मूर्ती 3 इंच, 4 इंच, 7 इंच, 11 इंच जी कुठली मूर्ती तुम्हाला हवी आहे ती नक्कीच तुम्हाला घरपोच मिळेल. बघा, ही पूर्णपणे 7 इंचामध्ये मूर्ती आहे. यामध्ये आपल्याकडे 4 इंचामध्ये सुद्धा मूर्ती आहे. 4 इंचामध्ये सुद्धा तुम्हाला मूर्ती मी दाखवते. बघा, 4 इंचामध्ये सुद्धा स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर ज्यांना तुमच्या मंदिराप्रमाणे, तुमच्या देवघराप्रमाणे तुम्हाला जशी मूर्ती हवी आहे तशी तुम्हाला मिळेल. ज्यामध्ये 3 इंच आहे, 4 इंच आहे. आता ह्यातल्या यात आता 3 इंच पण आहे ज्यामध्ये लोड आहे मागे. आता सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी म्हणजे 11 इंचाची सुद्धा, म्हणजे मला ते उचलायला थोडी जड जाईल, पण याच साईजमध्ये संपूर्ण 11 इंचाची सुद्धा स्वामींच्या मूळ स्वरूपातली, म्हणजे स्वामी जसे बसतात त्याच स्वरूपातली मूर्ती आपल्या घरात असावी. तुम्ही बघितलं असेल माझ्या घरी सुद्धा, आपल्या इकडे ऑफिसला सुद्धा स्वामींची अशीच मूर्ती आहे, कारण ते असेच बसायचे. आता बऱ्याच ताईंची अशी इच्छा झाली की ताई आम्हाला हात वर पाहिजे. आता मला कळत नाही की ते हात वर कशाला पाहिजे. खरंच मला ते आशीर्वाद देण्याचे हात आहेत, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका बरं का ताई. पण मला एक म्हणायचं आहे की जर का आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी आणतो आणि एखाद्या व्यक्तीला आपण अवघडल्या परिस्थितीत जर का बसवायचा प्रयत्न करतो तर त्यांना कालांतराने एवढा वेळ जर का तसं बसवलं त्यांचं मूळ स्वरूप सोडून तर वाईट वाटतं. बरोबर, मला स्वतःला पटलं नाही. कारण काय आहे ना, बरोबर आहे स्वामी महाराज आशीर्वाद देतात, पण दोन्ही हाताने जेव्हा ते आशीर्वाद देतात तर तुम्हाला फक्त आशीर्वाद हवा आहे का हो? आशीर्वादाची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगते, तुमचे कर्म, तुमची वागणूक, तुमची इच्छा, तुमची श्रद्धा, तुमचा भाव हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगलं वागाल, स्वामी तुम्हाला चांगलं देतील. अगदी तुम्ही तुमच्या घरात जर का स्वामींची अशी मूर्ती जरी आणली ना तरीसुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच जे तुमच्या भोगात आहे, जे तुमच्या कर्मात आहे, जे तुमच्या प्रारब्धात आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. पण बघा, बऱ्याच ताईंचं कसं असतं की ताई नाही आम्हाला तशीच मूर्ती पाहिजे. तर 100 नाही 101% तुमच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद स्वरूपातली हातवर असलेली मूर्ती, वरदहस्त मूर्ती नाव ठेवलेलं आहे बऱ्याच जणांनी याचं, पण वरदहस्त मूर्ती नाव ठेवल्यामुळे आता ही जी मूर्ती आहे 7 इंचामध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि 11 इंचामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला 7 इंचामध्ये किंवा 11 इंचामध्ये हवी आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि दिलेला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे ना खालचा, हा व्हॉट्सअप नंबर 100 नाही 101% तुम्हाला लवकर रिप्लाय केला तरच मिळेल. कारण जो काही स्टॉक आहे तो फटाफट दिवसाला कमीत कमी 50 ते 100 मूर्त्यांची बुकिंग होती आहे आणि 50 ते 100 मूर्त्या बुकिंग झाल्यामुळे काय होते, बरेच जे आहे ते पोर्टरनी मागवत आहेत, बरेच जण जे आहे ते कुरिअरनी मागवत आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच ताई ज्या आहेत त्या आपल्या ऑफिसला येऊन घेऊन जातात. पण आता ऑफिसला येऊन घेऊन जाण्यासाठी काय होत आहे, बऱ्याच ताईंना आत्ता नाही, स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे. त्यामुळे आत्ता येऊन ते बुकिंग करून जात आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी येऊन किंवा गुढीपाडव्याच्याही आदल्या दिवशी येऊन, म्हणजे अमावस्याच्या आदल्या दिवशी येऊन ते स्वामींना घेऊन जाणार आहेत. आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची स्थापना त्या दिवशी, प्रकट दिनाच्या दिवशी ते त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे. कारण बघा, गुढीपाडव्याला कोणालाही जमणार नाही, सण असतो. प्रकट दिनाला यायचं, परत मूर्ती घ्यायची आणि परत स्थापना करायची, त्यालाही वेळ लागणार. त्यातल्या त्यात ज्या आपल्या केशवनगर, मुंडवा, खराडी, वाघोली इथे राहतात, हडपसर इथे, त्यांना नक्की शक्य आहे. पण दिवसभर उत्साह असतो, दिवसभर जल्लोष असतो आणि त्याचमुळे आपल्या इथे शॉपला येऊन सुद्धा तुम्ही सकाळी येऊन घेऊन जाऊ शकता. पण आदल्या दिवशी बघा, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्या असते, त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं अरे अमावस्येला कसं आपण स्वामींना घेऊन जाणार, म्हणून अमावस्येला सुद्धा बरेच ताई म्हणजे
काय करू शकता, तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता आणि त्याच्या आधी येऊन बऱ्याच काही घेऊन जाणार आहेत. सगळ्यांचं आहे म्हणणं की चतुर्दशीला आम्ही येणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही स्वामींना घेऊन जाणार आणि प्रकट दिनाच्या दिवशी आम्ही त्यांची स्थापना करणार आहोत. बरेच जण गुढीपाडव्याच्या दिवशी, कारण एकदा सकाळी गुढी उभारली की मग दिवसभर काही नसतं, त्यामुळे बरेच जण दुपारी गुढीपाडव्याच्या नंतर दुपारानंतर बरेच जण येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर का स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती हवी असेल, बुकिंग करायची असेल, तर तुम्ही आपल्या इथे येऊन घेऊ शकता. नक्कीच आपल्या इथे येऊन बुकिंग करून घेतल्यास तुम्हाला तुमच्या घरपोच सुद्धा पाठवली जाईल. आता भारतातल्या कानोकोपऱ्यात, भारतातल्या काय, महाराष्ट्रातल्या काय, कानोकोपऱ्यात आपल्या स्वामींच्या मूर्त्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. आता एका ताईंची बुकिंग आहे बघा, त्यांना श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्यांनी घेतली आहे. कारण त्यांच्या घरी दर महिन्याला, म्हणजे दर महिन्याच्या पौर्णिमेला त्यांच्याकडे गुरुचरित्राचं पारायण होत असतं. त्याच्यामुळे त्यांनी दत्त महाराजांची, श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अशा 3 मूर्त्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या 3 ठिकाणी त्यांना ठेवायचं आहे वाटतं. त्यांना मी विचारलेला प्रश्न की ताई तुम्ही 3 मूर्त्या म्हणजे काय, कुठे एकाच ठिकाणी ठेवणार आहे का काय, तर त्यांनी सांगितलंय 3 ठिकाणी मी ठेवणार आहे, पण मला माझ्या समोर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि दत्त महाराज समोर हवेत म्हणून त्यांनी. आता बघा, जे मूळ स्वरूप आहे आपल्याला त्या मूळ स्वरूपाची पूजा जी आहे ती करायचीच असते. त्यामुळे तुम्हाला जर का स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच, 4 इंच, 3 इंच किंवा 11 इंच तुम्हाला हवी असेल तर नक्कीच लवकर बुकिंग करू शकता. आता फटाफट बुकिंग करण्यासाठी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून लगेच बुकिंग करायची आहे. कारण तुमच्यापर्यंत तुम्हाला आत्ता जरी मूर्ती हवी असेल तर तुम्ही आत्ताही कोणत्याही गुरुवारी सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता, म्हणजे तेव्हा गडबड होणार नाही. त्यामुळे आत्ता सुद्धा कुठल्याही गुरुवारी बुकिंग करा, म्हणजे गुरुवारी बुकिंग केलं बघा, आज आहे गुरुवार, त्यामुळे आजच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही बुकिंग केली तर नक्कीच पुढच्या गुरुवारपर्यंत तुमच्या हातात येईल आणि पुढच्या गुरुवारी म्हणा तुम्ही स्थापना करू शकाल आणि त्यानुसार येत्या प्रकट दिनाला तुम्ही मोठा उत्सव, स्वामींना समोर ठेवून मोठा उत्सव तुमचं पारायण वगैरे करू शकाल. बऱ्याच ताईंचं कसं असतं, 8 दिवसाचं 21 दिवसाचं पारायण असतं, संकल्प असतो, त्यामुळे त्या 21 दिवसामुळे बरेच जण आत्ताच घेऊन जातात, ज्यांच्यामुळे स्वामींसमोर त्यांची सेवा होते. त्यामुळे खूप बघा, वेगळ्या वेगळ्या व्यक्तीची वेगळी वेगळी श्रद्धा असते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर का स्वामी महाराजांना लवकरच आपल्या घरी घेऊन जायचं असेल तर दिलेल्या नंबरला लगेच व्हॉट्सअप करा आणि आपल्याकडे केशवनगर, मुंढवा, पुणे इथे येऊन तुम्ही आपल्या समक्ष येऊन सुद्धा स्वामी महाराजांना घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर का यायचं असेल तर पत्ता कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे दिलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करायची आहे. किंवा तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानोकोपऱ्यात, म्हणजे अगदी नागपूरपासून तर विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून तर अगदी तुम्हाला सांगते संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे आपण आपल्या ज्या स्वामींच्या मूर्त्या आहेत त्या पोहोचवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी इकडे महाराष्ट्रात काय, भारतात काय, तर अगदी भारताबाहेर सुद्धा आपली स्वामींची मूर्ती गेलेली आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला लवकरात लवकर बुकिंग करायचे त्यांनी फटाफट बुकिंग करा आणि येत्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जो काही जल्लोष करायचा आहे, ज्या काही सेवा करायच्या आहेत किंवा ज्या काही उपासना करायच्या आहेत ते स्वामींना समोर ठेवून करा नक्कीच. कारण आपण ज्या इष्टदेवतांची पूजा करतो, आराधना करतो, त्यांची म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांची मूर्ती स्वरूप का होईना, फोटो स्वरूप का होईना आपल्यासमोर ते असावेत. कारण आपल्याकडे एक मोठ्या माणसाचा धाक म्हणा किंवा आशीर्वाद म्हणून आपल्याकडे ते जर का समोर असेल ना तर गोष्टी एकदम व्यवस्थित होत असतात. त्यामुळे चला, तुम्हाला काही सेवेची माहिती हवी असेल, तुम्हाला काही पारायण कसं करायचं, अभिषेक कसा करायचा किंवा वाचन कसं करायचं, कोणते ग्रंथ वाचायचे याची जर काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. किंवा बाकी काही प्रश्न नसतील तर साध्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये लिहून नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला अगदी कानोकोपऱ्यात, म्हणजे या जगभरातल्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवा, ज्यांना कोणाला स्वामी समर्थ महाराजांना आपल्या घरी घेऊन जायचंय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि तुम्ही लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ कमेंटमुळे आणि केलेल्या सबस्क्राईबमुळे त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाईल आणि तुम्हाला सुद्धा त्याचं एक छोटंसं का होईना, अंशभर का होईना पुण्य लाभेल. त्यामुळे चला, भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.